अकारण करुणावरुणालय भक्तवंश कल्पतरू रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ. ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रगट केली असे असलेले तर महाविष्णू ज्ञानोबराया, प्रगळ बुद्धिवंतांच्या बुद्धीलाईनं उलगडणारं कोडं, मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू, इंद्रायणीच्या काठावर कुठलेलं भक्तीचं वादळ श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांनी आपल्या आईच्या गर्भामध्ये स्वराज्याचं स्वप्न उभं केलं, ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपले प्राण आहुतीला लावलेत असे असलेले छत्रपती शिवाजी महाराज. ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीमध्ये हनुमंतराय ह्या संतांच्या दरबारामध्ये वार्ड क्रमांक 3 बोराखेडी ह्या परिसरामध्ये संपन्न होत असलेला हा सोहळा सर्व समस्त गावकरी मंडळी, बोराखेडी रेल्वे, तसेच पंचकोशी ग्रामस्थ, सर्व कार्यकर्त्या मंडळींना, समिती मंडळींना कोटी कोटी धन्यवाद. या रामकथेच्या मंदिरामध्ये, या धर्म मंडपामध्ये आपण सर्वजण प्रवेश करत आहात. ज्या कथेचं चिंतन मनन 7 दिवस होणार आहेत आई, ती कथा एखाद्या जगतातल्या मनुष्याच्या मुखातून नाही आली. ती कथा एखाद्या कवीच्या मुखातून नाही आली, तर ती कथा ज्यांनी आपल्या मुखातून जो शब्द काढला, ब्रह्मांड नायक रामचंद्र भगवंताला जसं वागावं लागलं, त्या वाल्मिकजीच्या मुखातून आलेले हे शब्द आहेत, ही रचना आहे. एक दिवस आनंद वाटला तो वाल्मिकजींना. काय करावं आणि म्हणून विचार सुचला. डोक्यामध्ये बुद्धीमध्ये स्पंद निर्माण झालेत आणि विचार करत असताना जो विचार निर्माण झाला त्यामधून एक ग्रंथ निर्माण झाला. तो ग्रंथ म्हणजे श्री रामकथा आहे. प्रत्येक मानवी जीवनातल्या दुःखाचं वजाबाकीचं जे साधन आहेत ना दादा, ती रामकथा आहे. प्रत्येक मानवी जीवाला आनंद देणारी कल्प वृक्षासारखी जी असेल ती रामकथा आहे. काय आहे तर रामकथा? मनुष्याला आनंद देणारी रामकथा आहे. मनुष्याने संसारामध्ये काय करावं शिकवणारी रामकथा आहे. मनुष्याने आपल्या वडिलांशी कसं वागावं शिकवणारी रामकथा आहे. मनुष्याने आपल्या पत्नीशी कसं वागावं शिकवणारी रामकथा आहे.
आपल्या भावाशी आपण कसं वागावं शिकवणारी रामकथा आहे. संसारातल्या प्रत्येक गोष्टीचं साधन म्हणजेच रामकथा आहे. आणि अशी आनंददायी रामकथा ह्या बोराखेडी रेल्वे ह्या परिसरामध्ये आजपासून सुरुवात होत आहे.